हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर हा व्लॉग ना मागच्या सॅटर्डेचा आहे, जेव्हा ना गुरुला सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हाचा हा व्लॉग आहे. आणि काय झालं ना, मध्यंतरी जरा तब्येत डाऊन होती, आता खूप जास्त नाही, परंतु आता वातावरण बदलते ना, त्यामुळे सर्दी खोकला वगैरे होणे हे नॉर्मल आहे. आणि तसंच आमचं देखील झालं होतं, परंतु ना आमच्या मायलेकरांचा हाच प्रॉब्लेम आहे की आमची सर्दी बाहेर पडतच नाही. म्हणजे कफ जो असतो ना तो असं आतल्यात कोंडून राहतो आणि त्यामुळे मग खूप जास्त त्रास होतो. सुरुवातीला ना मला खूप बरं वाटायचं की जाऊ द्या, गुरुची सर्दी अशी नाकावाटे बाहेर पडत नाही वगैरे, नाक वगैरे त्याचं गळत नाही. पण नंतर नंतर ना त्याला खूप जास्त असं त्रास व्हायला लागला. बऱ्याच वेळा तर तो म्हणजे रात्रभर असं कोरडा खोकला वगैरे चालू असतो. आणि डॉक्टरांचं एकच म्हणणं असतं की त्याचा कफ जो आहे तो छातीशी चिटकून राहतोय आणि त्यामुळे तो बाहेर पडला जात नाही, त्यामुळे त्याला त्रास होतो. आणि तो रात्रभर खोकत असतो ना, त्याला झोप असते ना आम्हाला, असं असतं. आणि त्यातवरून म्हणजे तो कसा सहन करतो काय माहीत, मला तर सहनच होत नाही, कारण माझा देखील तोच प्रॉब्लेम आहे. आणि मला ना म्हणजे असं गरम गरम वाफा जशा आपल्या नाकातोंडातून येतात ना तसं होतं. आणि त्यामुळे मोबाईल देखील म्हणजे बघण्याची इच्छा होत नाही. आणि त्यामुळे मग एडिटिंग सुद्धा मी म्हणजे करू शकले नाही. आणि त्यामुळे व्लॉग येण्यास उशीर झाला. आता इथे माझ्याकडे 2 कैच्या होत्या. एक ना मी असं म्हणजे आपले भाजीपाला वगैरे जे काही कट करायचं असेल, मिरची वगैरे आपण कट करतो म्हणा त्यासाठी, किंवा मग दुधाचे पॅकेट, कशाचे पॅकेट, मसाल्याचे पॅकेट फोडण्यासाठी त्याच्यासाठी घेतली होती. सुरुवातीला म्हणजे बऱ्याच वेळा मी ना दातानेच म्हणजे फोडायचे, पण नंतर नंतर जसा कोरोना काळ आला ना तेव्हा ही सवय माझी सुटत नव्हती. आणि कोरोना काळामध्ये तुम्हाला माहिती आहे, टच केलं तरी प्रॉब्लेम असायचा कशाला, लगेच्या लगे. आणि मग ते आपण दाताने तोडायचं म्हणजे तर खूपच. मग त्यामुळे मग ही अशा प्रकारे मी सवय लावली होती स्वतःला की कैचीने वगैरे कट करायची. आणि गुरुच्या पप्पांना कैची आणायला लावली तर त्यांनी पहिली जी कैची होती सेम तशीच कैची आणली. 2-2 कलरच्या होत्या. आणि त्यामध्ये मग मी एका कैचीला म्हणजे त्याच्यावर थोडासा कलर पडला होता, त्यामुळे ती कैची दुसऱ्या कामासाठी यूज करायची. आणि ज्याच्यावर कलर नव्हता ते आपले दुधाचे पॅकेट, मसाल्याचे पॅकेट हे फोडायसाठी, असं म्हणजे ते ठरवलं होतं. आपण बायका तसंच करतो ना, म्हणजे पूर्वी तरी तसंच केलं जायचं. ज्यावेळेस पिठाचे डबे वगैरे असे गिरणीमध्ये द्यायचे असेल तर त्याच्यावर नेलपेंटने वगैरे असं काहीतरी म्हणजे खूण केलेली असायची, किंवा टिफिन असतील मुलांचे तर त्याच्यावरचे कशाने तरी खूण करायचे, जेणेकरून आपला डब्बा कोणता हे ओळखू यावं. त्याचप्रमाणे मी सुद्धा हे कैचीचं केलं होतं, मला सुद्धा हसायला यायचं. आणि त्यानंतर ना मग आता भांडी वगैरे घासून झाली होती ना, आदल्या दिवशी जे काही आपण म्हणजे किराणा वगैरे भरलेलं त्याचं सामान वगैरे, जसं की हे होतं हँडवॉश वगैरे होतं, ते भरून ठेवलेलं होतं. मग त्या रॅपरमध्ये म्हणजे हँडवॉशच्या पॉकेटमध्ये थोडंसं हँडवॉश शिल्लक राहतच, काही असू द्या, हँडवॉश असू द्या, कोलगेट असू द्या, किंवा कोणती क्रीम असू द्या, त्याच्यामध्ये ना आतमध्ये थोडं काय होईना शिल्लक असतं, जे आपल्याला कट केल्याशिवाय म्हणजे मिळत नाही, की ती आपण दाबून म्हणजे काढायचा प्रयत्न केला तर. म्हणून मग ते असं ठेवलं होतं पॉकेट. म्हटलं असं तसं सतत इथे पडण्यापेक्षा ना इथे बेसिन घासायचं होतं, मग त्याच्यासाठी यूज करावं. त्यामुळे तेवढेच जरा म्हणजे क्लिनिंग वगैरे होईल, जरा निर्जंतुकीकरण जे काय आपण म्हणतो ते होईल. आणि मग भांडी वगैरे घासून झाली होती, म्हणून असं बेसिन वगैरे वॉश करून घेतलं. आणि आज सॅटर्डे म्हणजे साहेब घरी होते. आणि शाळेत असल्यावर जरा वेगळं राहतं की आपण कामात असलो तरी मुलांचं टेन्शन नसतं की ते शाळेत आहेत, दुसऱ्या मुलांसोबत एन्जॉय करतात. पण जेव्हा तो घरी असतो ना त्यावेळेस मग असं वाटतं की अरे आपण काम करतोय आणि मुलगा आपला एकटाच बाहेर बसलाय. आणि आमच्या साहेबांचं असतं की त्यांना टीव्हीचा अजिबात एवढा नाद नाही. म्हणजे तो बाकीचे मुलं कसं टीव्ही मोबाईल वगैरे जास्त बघतात, तसं हे साहेबांना टीव्ही जरी आणला ना तरी तो म्हणजे तो बघायचं म्हणतो, पण जास्त वेळ तो बघू शकत नाही. तो फक्त जास्तीत जास्त अर्धा तास 1 तास खूप झाला, त्यात पण त्याचं काही ना काही म्हणजे दुसरंच काहीतरी करायचं चाललेलं असतं. आणि नंतर तो बोर होतो. आपलं पण तसंच असतं म्हणा, एकटं जर आपण टी व्ही बघायचं म्हटलं तर एवढं काय आपण म्हणजे आपल्याला म्हणजे इंटरेस्टिंग वाटत नाही. तसंच दुसरं एखादं सोबत असेल तर तेवढंच भारी वाटतं. आणि जाऊ दे, एक अर्थीनं ही सवय बरी आहे गुरुची, की त्याला एवढं जास्त म्हणजे टी व्ही आवडत नाही, थोडंफार बघतो. आणि बरोबर तो वेळेवर म्हणजे त्याला एवढं म्हणावं लागत नाही की बंद कर म्हणून, तो त्याच्या टायमिंगनुसार बरोबर बंद करतो. आणि इथे मग मला कपडे धुवायला बाहेर यायचं होतं, तर तोपर्यंत साहेबांनी मनानेच टी व्ही बंद पण केला आणि सायकल घेऊन खेळायला पण गेला होता आणि लगेच आला पण रिटर्न. आणि मग अशा प्रकारे माझे म्हणजे कामामध्ये मदत करायची चालली होती. आता तो घरी आहे म्हणून मला ना निवांत म्हणजे असं बसायचं नव्हतं. तसं तर उठायला म्हणजे गुरुला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा मी रोजच्या वेळेपेक्षा अर्धा तास लेट उठत असते. म्हणजे रोज जेव्हा मी 5:30ला उठते, ते जर गुरुला सुट्टी असेल तर तिथे मी ना म्हणजे रोज ना 6 वाजता उठते. म्हणून मग मला आज म्हणजे जरी निवांत उठले म्हणून काही दिवसभर पण असं निवांत राहायचं नव्हतं. तसंच म्हणजे कामं देखील माझी नेहमीचीच करायची होती. त्याच्यात थोडीफार
एक्स्ट्रा कामे राहतात. जर मुलांना किंवा घरातले इतर सदस्यांना सुट्टी वगैरे असेल तर त्यांचे कपडे वगैरे धुणं असं असतंच. आणि मग ती सुद्धा कामे करायची होती, पण ती पण वेळेत पटपट पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि असं वाटायचं की पटकन ही सर्व कामे पूर्ण करावं आणि तेवढाच वेळ गुरुलाही द्यावा. तसं तर म्हणजे आदल्या दिवशी फ्रायडे होता, मग तेव्हा मग तो असंही दुपारी 12-1 वाजेपर्यंत घरी येतो. मग दिवसभर थोडी त्याला असंच बसवणार आहे म्हणून मग कालच जो काही शाळेचा अभ्यास होता तो आम्ही कालच करून घेतलेला होता. मग आता शनिवार रविवार करायचं काय, रविवारी तर आपण म्हणजे फिरायला तर कुठेतरी जातच असतो, त्यामुळे तेव्हा तर काही म्हणजे कामाचं किंवा त्याचं गुरुचं एवढं टेन्शन नसतं की त्याला आता काय खेळवायचं म्हणून. पण मधला जो शनिवार असतो ना, मला तो त्याच्यासाठी द्यायचा होता. आणि या काही दिवसापासून मी म्हणजे अनुभव घेते की आपण जर मुलांना वेळ दिला ना, खरंच त्यांच्यामध्ये खूप जास्त चेंजेस होतात. आपण म्हणतो की मुलं आपलं ऐकत नाहीत वगैरे, की पहिल्यासारखी मुलंच राहिली नाहीत किंवा ऐकत नाहीत, आताची मुलं खूप वेगळी आहेत. पण थोडा ना मुलांना वेळ देऊन बघा, खरंच तुम्हाला देखील बदल जाणवेल. मी सुद्धा अगोदर ना म्हणजे असेच करायचे की म्हणजे तो खेळतोय इतर मुलांसोबत तर खेळू दे, अशी मुलांना शेवटी मुलंच लागतात असं म्हणजे मला वाटायचं. पण आता या मागच्या आठवड्यापासून जरा थोडंसं चेंजेस झालं आहे आणि मी सुद्धा त्याला वेळ देऊ लागले ना, तर मला त्याच्यामध्ये खूप जास्त फरक जाणवतोय. आणि आत्ता ना तो म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या ऐकायला देखील लागलाय, त्यामुळे मला सुद्धा खूप वेगळं वाटतंय. आणि असं वाटायला लागलं की हा बदल आपण आधी का करू शकलो नाही. आणि आता त्याला बघत बघत माझी सर्व कामे देखील झाली होती. देवपूजा थोडीशी पाठीमागे ठेवली होती, कारण मला ना मंदिराची निवांत अशी साफसफाई करायची होती. आता मंदिर तर म्हणजे नवीनच आहे, तसं काही एवढं जुनं नाही, परंतु तरी पण आपलं काही ना काही ठेवून वगैरे म्हणजे इथे तिथे ठेवतच असतो, त्यामुळे थोडं जरा हे होतं, धूळ वगैरे बसते, म्हणून मग अशी साफसफाई करायची होती. मग तेवढी त्याला बघत बघत केली, कारण आम्हाला देवपूजा करायला खूप जास्त आवडतं. आणि मंदिराची साफसफाई करताना म्हणजे करून झाल्यानंतर देवपूजा वगैरे केली. आता साफसफाई करताना मध्येच कॉल आला, त्यामुळे ते काही एवढं मला घेता आलं नाही, डायरेक्ट देवपूजाच करताना दाखवते तुम्हाला. आणि असं देवपूजा झाल्यानंतर आमचा हळदी कुंकवाचा वगैरे असा कार्यक्रम चालू होता, जो रोज आमचं चालू असतो. मी त्याला लावलं की त्याने मला लावायचं. आणि त्यानंतर मस्त देवपूजा झाल्यानंतर त्याला म्हटलं की चल, म्हणजे अगोदरच सांगितलं होतं त्याला की आपण ना आज काहीतरी वेगळं ट्राय करू. आणि म्हणजे रोज रोज अभ्यास तरी मुलांना नको वाटतं, त्यामुळे थोडीफार ॲक्टिव्हिटी पण द्यायला हवी. म्हणून मग मी त्याला म्हटलं की चला आपण ना आज कागदाची होडी बनवू. आणि मी फक्त तेवढंच सांगितलं तर साहेब खूप जास्त एक्सायटेड झाले होते आणि खूप वेळापासून माझी वाट बघत होते. आणि मी असंच एका म्हणजे यूट्यूबरचा व्लॉग पाहत होते, आणि तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये सजेस्ट केलं होतं की काकण पिक्चर वगैरे त्यांनी पाहिला होता, आणि तुम्ही देखील बघा, खूप छान आहे म्हणून. आणि मी खरंच ते पाहिलं होतं म्हणजे आदल्या दिवशी. आणि गुरु देखील माझ्या अशा प्रकारे म्हणजे वाट बघत होता की मम्मी तुझं झालं का नाही, तू कधी यायची, हे म्हणजे असं पाहत होता. आणि नेमकं तो पिक्चरचा लास्टचा सीन मी नेमकं तेवढं म्हणजे काम करत करत पाहिला होता. आणि मला एवढं जास्त म्हणजे वाईट वाटायला लागलं, कसं काय माहिती नाही, पण डोळ्यातच पाणी यायला लागलं की आपलं लेकरू आपले म्हणजे एवढ्याशा गोष्टीसाठी किती वेळ झाला आतुरतेने वाट पाहते की तू फक्त काम करते आणि मी म्हणजे माझ्यासाठी थोडा वेळ दे, म्हणून मलाच वाईट वाटायला लागलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा देखील ना म्हणजे घरातील कामे जी काही असतील ना ती तर कराच, पण त्यातून ना थोडासा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा. याच्याने ना तुम्हाला देखील म्हणजे थोडंसं वेगळं वाटेल, थोडंसं चेंजेस तुमच्या देखील लाईफमध्ये येतील. तसेच मुलं देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पहा, खरंच खूप वेगळी फिलिंग येते ही. मला देखील म्हणजे ते तर आहेच, आनंद तर आहेच, पण मुलांमध्ये सुद्धा याच्यामुळे खूप जास्त चेंजेस होतात. फक्त म्हणजे असं नाही की ते एखाद्या ॲक्टिव्हिटी शिकतात तेवढंच नाही, तर ते म्हणजे तुमचं ऐकू लागतील, तुम्ही जे काही म्हणताय ते म्हणजे ते सिरियसली घेतील. नाहीतर इतर वेळेस जर तुम्ही म्हणाल की लहान मुलं आहेत त्यांना लहान मुलंच लागतील, तर असं नसतं. मुलांसाठी आपण देखील तेवढेच गरजेचं आहे. हे म्हणजे आपल्याला जेवढं लवकर लक्षात येईल ना तेवढं चांगलं आहे. आणि मुलांचं लहानपण आहे ना, तर मस्त एन्जॉय करा. लहानपणीच्या आठवणी त्यांच्या लक्षात राहिल्या पाहिजे तेवढं ट्राय करा. हे तर आत्ता मला समजायला लागले, कारण आपण जसं म्हणतो की आपलं लहानपण नंतर येणार नाही, तसं आपल्या मुलांचं देखील लहानपण नंतर येणार नाही. ही फेज आहे ना, ही त्याच्यासाठी देखील खूप जास्त खास आहे आणि आपल्यासाठी सुद्धा देखील खूप वेगळी आहे. नंतर हे दिवस येणार नाहीत. जसं आपलं वय परत मिळणार नाही, तसं यांचं देखील हे मिळणार नाही. नंतर आपल्यालाच त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी परत आठवत राहतील. जसे की आपल्याला आता ते गुरु 5 वर्षाचा आहे, तर त्याच्या अगोदरचा जो काही काळ होता, गुरु लहान होता तेव्हा कसं होतं, हे जसं आपल्याला म्हणजे मला आठवतं, तुम्हाला देखील तुमच्या मुलांचं आठवत असेल की लहानपणी तो असं करायचा तसं करायचा. पण आता ते दिवस आपण माघारी आणू शकत नाही, परंतु हे दिवस तरी आपल्या हातात आहेत. आपण व्यवस्थित म्हणजे ते म्हणजे जगवले पाहिजेत. आणि अशा प्रकारे मग मी त्याला शिकवत होते,
कागदाची बोट कशी बनवायची. आता इथे तर मी एकच बोट बनवू शकत होते परंतु त्याला ना असं मला देखील म्हणजे त्याला देखील शिकवायचं होतं. आणि तुम्ही देखील असं काहीतरी ट्राय करा. मुलांसाठी ना महागड्याच वस्तू आणाव्या हे काही म्हणजे असं नेम नाही की महागडे खेळणे आणा वगैरे. त्यांच्यासाठी असं आपण घरातल्या घरात हे करू शकतो. आता इथे माझ्याकडे तर फक्त न्यूजपेपर आहे, त्याचं देखील म्हणजे इथे तो तेवढ्याने बघा किती खुश जास्त म्हणजे खुश होतोय. तुम्हाला दिसत असेल त्याचा चेहऱ्यावरचा आनंद, आणि जसं तुम्हाला दिसतोय ना तसं मला देखील दिसला. आणि खरंच मला वाटायला लागलं की अरे हे आपल्या अगोदर का लक्षात आलं नाही. असं आपण काहीतरी ट्राय करायला हवं. आणि त्यांना स्वतःला करू द्या, किंवा थोडंफार तुम्ही म्हणजे त्यांना म्हणजे मदत करा. आणि त्याच्यामुळे ते पण नवीन ॲक्टिव्हिटी शिकतील, त्यांना देखील वेगळा आनंद मिळेल. आणि इथे लगेच्या लगे म्हणजे तो काही परफेक्ट होणार नाही, परंतु थोडंफार जेवढं काही शिकवायचं आहे तेवढं आपण काम करायचं. आणि परफेक्टच जमावं असं नाही, जेवढं जमेल तेवढं त्यांना करून द्यायचं. आणि थोडंफार आपण देखील म्हणजे हातभार लावायचा. आणि याच्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघा. तुम्हीसुद्धा म्हणजे करून पहा. आता आम्ही इथे कागदाची बोट बनवली, तुम्हीसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे बोट बनवा, किंवा तुम्हाला इतर काही म्हणजे जमत असेल तर ते बघा. यूट्यूबवर खूप सारे चॅनल आहेत असे म्हणजे वेगवेगळे क्रिएटिव्हिटी करणारे वगैरे. मग त्यामध्ये तुम्हाला जी काही साधी सोपी वाटते ती सुरुवातीला ती ट्राय करा. नंतर जे काही वेगवेगळे असे खूप सारे आहेत, ड्रॉइंग आहेत, खूप बरेच काही आहेत लहान मुलांचे, त्यामुळे तुम्हाला देखील वेगळे मिळेल. आणि म्हणजे शिकायला पण मिळेल, मुलांचा देखील आनंद होईल. आणि हे बघा, साहेबांनी आमच्या पाटी भरून ठेवली होती. बराच वेळ झालं की ह्या पाटीमध्ये आपण बोट सोडायची म्हणून. आणि जेव्हा बोट तयार झाली तेव्हा या डबक्यात आणून सोडली. तर म्हणजे असंच असतं ना. तर कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर सदस्यांना शेअर करा. आणि अशा प्रकारे आम्ही बोट बनवली ना, तर मग त्यानंतर एक बोट करून असं म्हणजे पाण्यात सोडायचं चाललं होतं. आणि पाण्यात सोडल्यानंतर ना ती म्हणजे आता शेवटी कागद आहे तो विरघळूनच जाणार. आणि मग त्यानंतर परत आणखीन बोट बनवायच्या, परत सोडवायचं, असा आमचा दिनक्रम होता. तुम्ही देखील म्हणजे असं काही वेगळं ट्राय करा. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, तुमच्यामधील चेंजेस पहा, मुलांमधील पहा, खूप म्हणजे बदल होईल. आणि तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन